झाडं डोलत आहेत, पक्षी किलबिल करत आहेत। खूपच सुंदर वारा, थंडगार वारा सुटलेला आहे। प्रसन्न वातावरण आहे। आज मी शेपूची भाजी बनवणार आहे। आधी ही भाजी मी व्यवस्थित निवडून घेणार आहे। ही शेपूची भाजी मी आता स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे। 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ हिला धुवून घ्यायची आहे। ही भाजी मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी हिला बारीक चिरून घेणार आहे। या अशा पद्धतीने मी ही सर्व भाजी आता बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊया। भाजीला आता फोडणी द्यायची आहे। फोडणीसाठी ही हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे। हा लसूण मी ठेचून घेतला आहे व थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे। आता आपण भाजी बनवूया। कढई आपली तापलेली आहे। आता आपण यात तेल घालूया। 2 ते 3 चमचे मी तेल इथे घेतलेलं आहे। तेल तापलं की आपण आधी हिरवी मिरची घालणार आहोत। मिरची चांगली फ्राय झाली की आपण यात लसूण घालूया। लसूण जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाही, परतून घेऊया। ही 2 चमचे मुगाची डाळ मी घेतलेली आहे धुवून स्वच्छ भाजीत घालण्यासाठी। आपण शेंगदाणे सुद्धा घालू शकतो। आता आपण ही मुगाची डाळ घालूया। परतून घेऊया व्यवस्थित परतून घेतल्यावर आपण यात आता भाजी घालणार आहोत। आता आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी भाजीला वाफवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत। आता आपली भाजी वाफलेली आहे। आपण आता हिला परतून घेऊया। व्यवस्थित परतून घ्यायची आहे हलक्या हाताने। आता आपल्याला ही भाजी न झाकता शिजवायची आहे। आता आपण यात थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं। आता आपण वरून ही कोथिंबीर ॲड करूया। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातली तरी चालेल। शेपूची भाजी ही खूप पौष्टिक आहे शरीरासाठी, तुम्ही नक्की ट्राय करा।
आता भाजीतलं पाणी आटलं की आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. भाजीतलं पाणी आता आटलेलं आहे आणि भाजी आता आपली खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. गरम गरम शेपूची भाजी खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.